बाजूलाच आपली ज्वारी आहे, आपल्या कलिंगडच्या प्लॉटच्या बाजूला. तर म्हटलं बघून या आपण ज्वारी काढायला आली कसं आहे, आपल्या प्लॉटमध्ये जावा म्हटलं ज्वारी काढायला आली का काय. तर आपण या साड्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये लावलेल्या आहेत, कारण की खूप डुकरं गेलीत ना, त्यामुळं ही पहा आपली ज्वारी. इथे पण कसं जेव्हा बघा डुकरांनी किती नुकसान केले पहा. पूर्ण ज्वारी खाली पाडली, पूर्ण सऱ्या तर डुकरं इथे मरवतात पहा. तरी पण आपण तार आजूबाजूनं पूर्ण लावलाय, तरी पण पहा डुकरं किती मिरवतात हे पहा. खूप डुकरं खूपच टेन्शन द्यायले, तर खूप ताण पण द्यायले कलिंगडाला पण आणि आपल्या ज्वारीला पण. पहा किती नाश केली ज्वारी, पूर्णच खाली पाडली. किती मस्त उभी होती ज्वारी, पूर्ण खाली पाडली. डुकरानं खूप नुकसान केलं हे पहा. साईडला अशी तार पण लावली पहा, ही तार लावली पहा, पूर्ण तार लावली, पूर्ण प्लॉटला तार लावली. पण तरी पण डुकराने किती नुकसान केलं हे. ज्वारी अजून आपण काढायला आली नाही, अजून पूर्ण ज्वारी पाडली ही, खूपच ज्वारी पाडली. हे डुकरं रात्रच्या येते तर आणि ते म्हणजे धिंगाणा करून जातात पहा. पूर्ण ज्वारी पाडली आपल्या प्लॉटमधली. किती नुकसान केले हे. काय आहे का काही खावा का ना खावाच आहे, पूर्ण ज्वारी पाडली डुकराईनं. शेतामध्ये खूपच नुकसान केले बघा, किती ज्वारी पाडली. खूपच ज्वारी नुकसान पण खूप केले. फक्त त्या साईडला ज्वारी उभा आहे, जी साईडला इथं जिथे पाणी जास्त पडतं का तिथे ज्वारी पूर्णच पाडली. पाय बाकी पहा किती ज्वारी पाडली ही. लय ज्वारी पाडली ना, खूपच ज्वारी पाडली, खूप नुकसान केलं हे. आता ज्वारी काढताना खूप अवघड जाणार आहे. म्हणजे बायका काय करतात, जी खाली ज्वारी पडली का त्या बायका ज्वारी घेत नाहीत. जी उभी आहे का तीच ज्वारी घेतात बायका, हे घेतच नाहीत अशी खाली पडलेली ज्वारी. हे पहा पूर्ण कणसं पण खाल्ले हे पहा डुकराने. हे पहा ज्वारीचं पूर्ण कणीस पण खाऊन घेतलं हे, काहीच ठेवलं नाही. ज्वारी याला ठेवलीच नाही, पूर्ण कणीस खाऊन घेतलं. जेवढी ज्वारी पाडली का तेवढे कणस. नुकसान पण खूपच केलं. किती ज्वारी खाल्ली पहा आहे, खूप नुकसान केलं हे पहा, खूपच नुकसान केलं. तर मला इकडं पण दाखवते. हे पहा इकडं पण खूपच ज्वारी पाडली आणि पूर्ण कणस खाऊन टाकले. तर हे पूर्ण कणस खाऊन टाकले ज्वारीचे, खूप नुकसान केले. हे पहा ज्वारीचे पूर्ण कणस खाऊन टाकलेत. हे कसे खाल्लेत पहा कणस डुकराईनं. एक डुकर नसतं, भरपूर त्यांची गँग असते, 10, 15, 20 एवढे डुकरं असतात आणि एखाट्याचे देतं आणि एखाट्याच पूर्ण असं सत्यानाश करून टाकतात आणि पूर्ण ज्वारी खाऊन टाकतात. हे पहा आपली ज्वारी काय हे पहा, हे तर पूर्णच कणीस खाल्ले. हे पूर्ण कणीस खाल्ले ज्वारीचे पूर्णच. हे अजून काढायला आलतीच नाही आली अजून काढायला. हे पहा आपली ज्वारी अजून जे उभे आहे का ते कणस ते पहा ओल्लेच आहेत. हे पहा पूर्ण ओल्ले आहेत. हे म्हणजे पूर्ण ओल्ले आहेत, अजून वाळली नाही ज्वारी आपली, काढाय नाही आली. पण हे पहा ना खूपच नुकसान करायला डुकरं. काय करावा काय नाही काहीच समजून झाले पहा. इकडे पण मधामध्ये पण तुम्हाला दाखवते. खूप ऊन लागायले, पण आता म्हटलं कलिंगडला पण चक्कर मारायला आलते, म्हटलं इकडं पण पाहावं एकदा ज्वारीकडं पण. हे पहा किती नुकसान केलं पहा ज्वारीचं, खूपच नुकसान केलं. ही साईडला उभी आहे ज्वारी, ही पहा या साईडला उभी आहे ज्वारी. इकडे पण ही या साईडला उभी आहे. पूर्ण कणस खाल्लेत, खूपच कणस खाल्लेत, ते नुकसान केले. शेतकरी होणं खूप अवघड आहे. तुम्हाला आमच्यापासूनच माल येते सिटीमध्ये, पण हे पहा शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतात, खूप कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला. खूपच नुकसान केले, पूर्ण ज्वारी पाडली. पहा अजून आपली ज्वारी काढाय पण आली नाही. पहा ओलीच आहे. पहा मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. ओलीच आहे ज्वारी, अजून काढाय आली नाही. अजून म्हणजे 8 ते 10 दिवस लागते ज्वारी काढायला, अजून आली नाही ज्वारी काढायला. आणि हे पहा आपलं कलिंगडचा प्लॉट बाजूलाच आहे. ही पहा आपला कलिंगडचा प्लॉट बाजूलाच आहे. इथे आलते कलिंगडला चक्कर मारायला, तर म्हटलं एकदा ज्वारी पण येऊन पहा आपण. पहा किती नुकसान केली, खूपच नुकसान केलं ज्वारीचं.